आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक रास मेष रास असेल आणि दुसरी मीन रास असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन असेल हे कशा प्रकारचं असेल, असं कोणत्या गोष्टी की ज्या लक्षात घेणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी की ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आणायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा यांचा जो मूलभूत स्वभाव आहे किंवा त्यांचं व्यक्तिमत्व आहे किंवा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन, यांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या असतात या संदर्भातला विचार करणं गरजेचं राहील. सुरुवात आपण मेष राशीपासून करू. तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारे रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की मेष राशीमध्ये दिसून येते ती म्हणजे चपळता, ॲक्टिव्हनेस हा त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो आणि एनर्जी लेवल ही सुद्धा खूप हाय असते. आणि ह्याचाच परिणाम म्हणून की काय की कोणतीही गोष्ट जर काय यांच्यासमोर आली तर ती झटपट करण्याकडे यांचा कल असतो. फटाफट गोष्टी चालल्या पाहिजे, झटपट गोष्टी केल्या पाहिजे. कामाचा उरक हा दांडगा असतो. झटपट काम करून ते कामापासून म्हणजे काम हे हातापासून वेगळं करताना रिझल्ट ओरिएंटेड असतात. कुठलंही काम केलं तर त्याचे रिझल्ट्स आले पाहिजेत. नुसतं चाललंय बघू करू हा प्रकार नसतो. मुळात यांच्या डिक्शनरीमध्ये विचार करत बसू वाट बघू वगैरे हे प्रकारच नसतात. त्यामुळे झटपट काम केलं पाहिजे, त्याचे म्हणजे रिझल्ट्स वगैरे आलेले पाहिजेत. लक्षात घ्या. आणि ह्या स्वभावाचा त्याला फायदा होतो आणि तसा तोटा सुद्धा होतो बऱ्याच वेळा. कारण बऱ्याच वेळा होतं की आधी कृती मग विचार, याच्यामुळे बऱ्याच वेळेस कृती केल्यानंतर त्यांना जाणवतं की आपण केलेली कृती किती चुकीची असं होती किंवा त्याचे परिणाम किती विचित्र प्रकारे आले. तर हा साधारण एक थोडासा फरक साधारण त्यांच्यामध्ये जाणवतो. मात्र जर का करिअरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा त्यांचा गुणधर्म हा अतिशय फायदेशीर ठरतो. करिअरच्या बाबतीमध्ये झटपट काम किंवा पूर्ण डेडिकेशनने काम करतात, पूर्ण समर्पणाने काम करतात. हार्डवर्किंग नेचर त्यांच्यामध्ये असतो. गोल ओरिएंटेशन त्यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. आपल्याला कुठे जायचं, काय करायचं, त्यासाठी मेहनत कशी करायला हवी, कशा प्रकारे गोष्टी जुळवून घ्यायला हव्यात, या गोष्ट त्यांना खूप चांगली माहिती असते. महत्त्वाकांक्षा सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या दिसून येतात. ॲम्बिशियस नेचर यांच्याकडे खूप जीवनामध्ये सतत पुढे गेलं पाहिजे आणि जीवनाशी झगडा देण्याची जी ताकद असते ती ताकद फिजिकल स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये भरपूर दिसून येते. किती कामाने हे सहसा थकत नाही. अर्थात त्यांचं किती वय झालं तरी थकवा हा त्यांच्या बोलण्या वागण्यातून तसा दिसत नाही. नेहमी पुढे जाण्याचा विचार असतो, नेहमी नंबर 1 वर राहण्याचा विचार असतो. त्यामुळे होतं काय की आर्थिक संदर्भामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती बऱ्याचशा पुढे जातात. त्यामुळे तसा काय प्रॉब्लेम नसतो. परंतु हा जो त्यांचा स्वभाव आहे हा थोडासा त्याच्या वागण्या बोलण्याचा जो म्हणजे संयम कमी असणं किंवा काय त्याचा परिणाम थोडासा त्यांच्या भावनिक जीवनावरती किंवा वैयक्तिक नातेसंबंधावरती होण्याची शक्यता जास्त असते. मुळात होतं काय की इम्पेशंट असतं. म्हणजे ह्या प्रत्येक व्यक्ती कसं असतं की स्वतःच्या त्याच्या स्वभावावरून जग हा ओळखत असतो. म्हणजे ह्यांचा स्वभाव थोडासा इम्पेशंट असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली तर झटपट करतील, पटकन करतील, प्रश्नाचं उत्तर सुद्धा पटकन देतील. आता समजा समोरचा व्यक्ती खास करून त्यांच्या वैवाहिक बंधनात असणारा व्यक्ती समजा अशा प्रकारचा नसेल तर मात्र त्यांची थोडीशी चिडचिड होते. तर तिथे त्यांचा थोडासा पारा चढतो किंवा तोल जातो हा प्रकार होऊ शकतो. इथे थोडंसं लक्ष द्यायला हवं, कारण तुमच्याप्रमाणे सगळ्याच व्यक्ती असतील असा काही भाग नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर राहणीमान यांचं थोडंसं फ्लॅशी असतं. आधुनिक राहणीमानाकडे कल असतो. थोडंसं भडक रंगाचे कपडे घालायला आवडतं. परंतु फॅशनचा जो सेन्स असतो हा सेन्स थोडाफार कुठेतरी कमी झाल्याचा असतो. म्हणजे तेवढासा तो जाणवत नाही की तो असायला हवा थोडाफार. परंतु थोडेसे दिलखुलास मनाचे असतात. ज्या गोष्टी त्यांच्या मनात असतात, जे विचार त्यांच्या मनात असतात, जे शब्द त्यांच्या मनात असतात ते त्यांच्या ओठावर असतात. म्हणजे असं नसतं की आपली गोष्ट एखाद्याकडून करून घ्यायची असेल तर साखर पेरणी करणं हा प्रकार यांना जमत नाही किंवा तो त्यांच्या एकंदरीत प्रतिभेचा भाग नसतो किंवा व्यक्तिमत्वाचा सुद्धा भाग नसतो. आपण जसे आहोत तसेच ते समोरच्याला ते दाखवतात. खऱ्या अर्थी त्याच्यामुळे थोडाफार त्यांना तोटासुद्धा होतो वैयक्तिक नातेसंबंधाच्या संदर्भात सांगितलं झालं तर. आणि ह्यांचं जे वाणीचे थोडीशी तिकडे असं म्हणून बरेचसे व्यक्ती यांच्यापासून थोडंसं अंतर राखणं पसंत करतात. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तरी यांचा समजा तुम्ही नीटसा विचार केला आणि यांचं व्यक्तिमत्व जर का तुम्हाला व्यवस्थित समजून आलं तर अर्थात यांच्याशी जुळून घेणं सोपं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये एनर्जी लेवल भयंकर असते, भरपूर असते. त्या एनर्जी लेवल आहे त्याचा योग्य प्रमाणे जर का निचरा झाला किंवा त्याला योग्य दिशा मिळाली तर अर्थातच या ज्या व्यक्ती असतील या व्यक्ती जीवनामध्ये भरपूर प्रमाणात पुढे जातात. आणि कुठलंही काम करताना या व्यक्ती कोणालाही म्हणजे ना व्यक्तीला घाबरतील ना परिस्थितीला सिंगल हँडेडली एखादं काम करणं तो प्रकार यांच्यामध्ये खूप जास्त असतो. फ्रीडम यांना खूप आवडतं आणि थोडंसं जर की मनापेक्षा काही वेगळ्या कामात चिडचिड याच्यामध्ये थोडेसे जास्त दिसून येते. परंतु ज्याला आपण बिनधास्तपणा आणि एक रांगडेपणा हा जी गोष्ट आहे ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते जी की इतर राशीमध्ये तुम्हाला सहसा सापडणार नाही. भावनिक जीवनामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी असतील त्या सरळ सरळ दिसल्या पाहिजेत, जाणवल्या पाहिजेत असा साधारण त्यांचा विचार असतो. खूप मनाच्या भावनेने किंवा मनातले विचार वगैरे किंवा भावनेने एकमेकांशी जोडलं जाणं आणि शब्दाचे खेळ करणं हा प्रकार
या राशीमध्ये तसा सहसा दिसून येत नाही. तर साधारणतः आपण आता मीन राशीबद्दलचा विचार करू. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये वेया स्थानात किंवा 12व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीमध्ये लक्षात येणारी ती म्हणजे भावनाशीलता. या राशीची भावनाशीलता इतर सर्व राशीपेक्षा जास्त असते. त्यामुळेच होतं काय की यांचे जे मूड स्विंग आहे ते पटापट दिसून येतं. म्हणजे दिवसाला 3-4 वेळा तरी यांचे मूड जातात परत येतात. अर्थात मूड जाण्याकरता सुद्धा काही मोठ्या प्रसंगाची गरज नसते. एखाद्याने अगदी सहज जरी छोटं जरी त्याच्या मनाने एकदा आता शब्द जरी बोलला तरी हा त्यांच्या सरळ सरळ हृदयात जातो आणि मग त्या गोष्टीचा विचार करत बसत आणि मग स्वतःला दूषण देत बसत. हा एक वेगळा स्वभाव आहे. एकांतात बसणं, विचार करत बसणं, रडत बसणं, कुडत बसणं. आता हे जे रडणं कुडणं आहे ते समोरच्याला दिसणार नाही. यांचे जे अश्रू असतात हे मनामध्ये असतात. जसं की कर्क राशीच्या बाबतीत त्यांचे जे अश्रू असतात ते साधारणपणे दिसतात, परंतु मीन राशीचे अश्रू दिसताना ते एकांतामध्येच रडत बसतील, कुडत बसतील, स्वतःला दूषण देत बसतील. आपल्यातच काहीतरी कमी आहे, मीच कुठेतरी कमी पडते, माझ्यातच काहीतरी दोष आहे, माझंच नशीब कमी आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या. आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स असा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो आणि याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावरती सुद्धा दिसून येतात. तर त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. छोट्या मोठ्या गोष्टीने जर का तुमचा मूड जायला लागला तर अर्थात मग गोष्टी सांभाळणं थोडंसं कठीण होऊन बसले. खास करून वैवाहिक जीवनाचं नातं हे तुम्हाला कित्येक वर्षापर्यंत किंवा शेवटपर्यंत हे तसंच न्यायचं असेल. त्याच्यामुळे थोड्याशा गोष्टीपर्यंत मध्ये आपल्याला थोडंसं कणखर राहणं महत्त्वपूर्ण राहतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे राहणीमान असतं ते अतिशय नॉर्मल असं व्यवस्थित. राहणीमानाच्या बाबतीत हे फारसे काय पॉझिटिव्ह तसे दिसून येत नाही. मात्र भावनाशीलता यांच्यामध्ये खूप चांगली असते. लक्षात घ्या, यांचे जे रुसले फुगवे किंवा यांचे जरी मूड गेला तरी त्यांचा मूड सुद्धा काही छोट्या मोठ्या गोष्टींवर म्हणजे खूप मोठं आणि खूप महागडं वगैरे त्यांना प्रेझेंट किंवा दिलं पाहिजे असा काही भाग नसतो. परंतु थोडंसं नर्चर, जसं की लहान बाळ असतं त्याला थोडंसं नर्चर करावं लागतं. तर तसा भाग हा त्यांच्या जे वैवाहिक साथीदार असतात म्हणजे मेष राशीचे व्यक्ती आहेत त्यांनी दाखवणं थोडंसं गरजेचं असतं. म्हणजे मेष राशीचे गुणधर्म आणि याचे गुणधर्म याच्यात तुम्हाला बऱ्याच प्रमाणात तफावत दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा लेझीनेस यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे करेंगे देखेंगे वगैरे, विचार करू, बघू, नंतर हा म्हणजे वाट बघू, हा प्रकार जो मीन राशीमध्ये जबरदस्त असतो तो प्रकार मेष राशीमध्ये अजिबात दिसून येणार नाही किंवा येतच नाही. कुठलीही गोष्ट झटकन करायची, पटकन करायची नाही, रिझल्ट त्याचे आले पाहिजेत अशा प्रकारचा साधारण भाव हा मेष राशीमध्ये दिसतो. तर तसा भाव मीन राशीमध्ये दिसून येत नाही. म्हणजे चाललाय चालू द्या, हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तसा प्रकार. आणि बघू करू हा थोडासा लेझीनेस, याच्यामध्ये थोडंसं काम करणं महत्त्वपूर्ण राहील. आता एवढं सगळं असून सुद्धा मीन जी रास आहे ही मीन रास सक्सेसफुल मात्र होते जीवनामध्ये. याच्यामागची कारणं कोणत्या आहेत? पहिली 2 महत्त्वाच्या गोष्टी यांच्यामध्ये दिसतात. एक म्हणजे त्यांचं सौंदर्य. यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते खूपच लोभसवाणं असतं. यांचं जे सौंदर्य असतं हे तिखट नसतं, लोभसवाणं असतं, अट्रॅक्टिव्ह असतं आणि समोरच्या नजरेत भरण्यासारखं असतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक फॅक्टर. भाग्याची साथ ही या राशीला अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. म्हणूनच या ज्या राशी असतात हे जे आता आपण गुण बघितले की यांच्यामध्ये ॲम्बिशन असते, हार्डवर्किंग असते, थोडासा लेझीनेस असतो, गोल ओरिएंटेशन सुद्धा तेवढं दिसून येत नसलं तरी जीवनामध्ये हे सेटल चांगले होतात किंवा आर्थिक संदर्भात यांना कधी प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत नाही. याचं कारण असतं त्यांचं भाग्याची साथ त्यांना साधारण लवकर लाभते, चांगले लाभते आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये सेटल होणं हा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यामुळेच या ज्या राशी आहेत या राशीचं हे वेगळेपण असतात की जे इतर राशीमध्ये तसं दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं वगैरे खूप चांगलं असतं. म्हणजे सहज बोलताना सुद्धा आपल्या शब्दाने, आपल्या बोलण्याने, आपल्या वाणीने दुसऱ्याला दुखाला जाणार नाही ना याचा विचार हे स्वतःच करतात आणि त्या संदर्भात म्हणजे खूप विचार करून बोलतात. आता हा प्रकार साधारण मेष राशीमध्ये दिसून येत नाही. मेष राशीचं जसं मनात आहे तसंच ओठावर समोरच्याला जे वाटतं ते वाटतं, परंतु मी मात्र असाच आहे हा प्रकार असतो आणि तो प्रकार सरळ सरळ मेष राशीला लागतो आणि त्यामुळे थोडंसं ते दुखावलं जातात. आता लक्षात घ्या, मीन राशीच्या बाबतीत या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या थोडंसं इंट्रोवर्ट असतात, म्हणजे आत्मकेंद्री म्हणा किंवा स्वतःमध्ये रमणारे असतात. आणि मेष रास असते ही आउटवर्ट असते. म्हणजे साधारण त्यांचं जे वागणं बोलणं असतं ते समाजाला दिसण्यासारखं असतं, बाहेरच्या व्यक्तींना दिसण्यासारखं असतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की मीन राशीच्या मनात काय चाललं आहे, त्यांच्या भावभावना कशा आहेत, त्यांना काय वाटतं आहे हे कधी कधी मेष राशीला लक्षातही येत नाही, दिसतही नाही. त्यांच्या लेखी हेच असतं की एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम काय जे काय असेल, दुःख तुमची असतील ती जोपर्यंत बोलून दाखवत नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, मला समजणार नाहीत. आणि मीन राशीच्या बाबतीत अशा गोष्टी असतात की त्या त्यांनी समजून घेतल्या हव्यात. इथे थोडंसं कॉन्फिडन्स आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मीन राशीचा लेझीनेसपणा आहे तो मेष राशीचा पूर्णपणे उलट आहे. मेष राशीची व्यक्ती ह्या क्विक आणि अलर्ट असते आणि त्यांच्यामध्ये फिजिकल जी एनर्जी असते ही जबरदस्त असते मेष राशीच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आणि हा प्रकार मीन राशीमध्ये दिसून येत नाही.
किंवा मीन राशीचा जो एक निर्णय क्षमता मीन राशीमध्ये कमी असते, कॉन्फिडन्स लेवल थोडासा कमी असतो, म्हणजे एखादी निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेमध्ये असतात आणि निर्णयापर्यंत लवकर पोहोचत नाही. त्याच्यामागे कॉन्फिडन्स एक कारण असतं. दुसरी म्हणजे जर जबाबदारी घेऊन चालणं हे थोडंसं मीन राशीला जमत नाही, काही स्वतःला ते कॉन्फिडन्स लेवल कधी कधी थोडासा कमी दिसून येतो. आता हा प्रकार मेष राशीमध्ये अजिबात नसतो. त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय असतो आणि त्याच्यामुळे झटकन ते निर्णय घेतात. याच्यावरून सुद्धा दोघांमध्ये थोडेसे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहणीमान. आता जे मेष राशीचे व्यक्ती असतात हे थोडेसे फ्लॅशी लाईफस्टाईल असते त्याची आणि त्यांची अपेक्षा असते मीन राशीने सुद्धा तसंच राहावं. परंतु मीन राशीचं राहणीमानाकडे तेवढंसं फारसं लक्ष नसतं. परंतु मग अशा कोणत्याही गोष्टीत, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या की ज्या मेष राशीला मीन राशीबद्दल तेवढ्याशा जमत नाही. मग अशा कोणत्या गोष्टी की ज्यामुळे खरं तर आकर्षण तयार होतं. लक्षात घ्या, मीन राशीचे जे सौंदर्य आहे ते चांगलं असतं, खूप चांगलं सोबर, मगाशी सांगितल्याप्रमाणे सोज्वळ व्यक्तिमत्व यांचं दिसून येतं. त्यांचं सौंदर्यसुद्धा खूप चांगलं असतं आणि त्याच्याकडेच जी मेष राशी असते ते आकर्षित येतात आणि त्याच्यामध्ये प्रेम तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा लक फॅक्टर सुद्धा खूप चांगला असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मीन राशीचा या गोष्टीमुळे मेष राशी असते त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतं की त्यांच्यामध्ये प्रेम तयार होतं. अर्थात एकमेकांना जर का तुम्ही समजावून घेतलं, मगाशी सांगितलेले जे मुद्दे, तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लैंगिक जीवन. म्हणजे विवाहामध्ये लैंगिक जीवनाचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा कार्यभाग असतो. लैंगिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर मेष राशीचं जे लैंगिक जीवन असतं हे सरळ असतं. त्याच्यामध्ये ऊर्जा असते, त्याच्यामध्ये पेशन्स थोडा कमी असतो, जो की त्यांचा मूलभूत गुणधर्म असतो. तोच त्यांचा मूलभूत गुणधर्म या लैंगिक जीवनामध्ये सुद्धा दिसून येतो. आता हा जो भाग आहे, हा भाग मीन राशीमध्ये दिसून येत नाही. मीन राशीचं जे लैंगिक जीवन किंवा त्या संदर्भातलं जे आकर्षण आहे हे शारीरिकतेपेक्षा मानसिकतेकडे जास्त असतं, झुकणारं असतं. त्यामुळे लैंगिक जीवनामध्ये तेवढे ते इंटरेस्टली भाग घेत नाही किंवा त्यांना तो घ्यावासा वाटत नाही. ही गोष्ट थोडीशी मेष राशीला खटकते. लक्षात घ्या, कधी कधी लैंगिक जीवनाचा भाग सुद्धा तुमच्या वैवाहिक सुखासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. तर यामध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेऊन जर का गोष्टी केल्यात किंवा त्या संदर्भात योग्य सल्ला घेऊन जर का एकमेकांच्या संदर्भातल्या गोष्टी तुम्ही अनुभवल्यात, तर तुमच्या लैंगिक जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी किंवा त्यांच्याबद्दल जे कॉन्फ्लिक्ट आहेत, जे वादविवाद आहेत, ते बऱ्याच प्रमाणात कमी होतील. किंवा मगाशी जे सांगितलेले मुद्दे हे सुद्धा महत्त्वाचे असतात एकमेकांच्या व्यक्तिमत्वा संदर्भात. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह सुद्धा असतात आणि ते आपापल्यापरीने प्रत्येक कुंडलीवरती परिणाम करत असतात. मग हे परिणाम कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, कारण हे 11 ग्रह वेगवेगळ्या राशी, नक्षत्रात किंवा योगामध्ये असू शकतात. तर त्याचा संपूर्णपणे कुंडलीचा विचार करून त्या संदर्भातलं योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये मेष आणि मीन राशी असतील तर त्यांचं जे वैवाहिक जीवन असेल हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा.